तर 80% घराण्यामध्ये याच नात्यामध्ये वितुष्ट निर्माण झालंय। म्हणून आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये घटस्फोटांची प्रकरण वेगानं वाढतायत। देह माझा हळद तुझ्या नावाची, मनगट माझे पण चुडा तोही तुझ्या नावाचा, उदर माझे रक्त माझे पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची। तुम्हाला घरात कोणी काही बोललं तुम्ही नवऱ्यावर राग काढून मोकळे होता, पण एकीकडे आई आणि एकीकडे बायको या दोन्ही नात्यांमध्ये पिचला जातो, तरी दोघींनाही समान न्याय देत राहतो, कधीही काहीच न बोलता। कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो। बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, या म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही तर फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात। कारण इथे 4 विकल्प आहेत, लक्षात घ्या। आजूबाजूला जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल काही जागे असतात पण त्यांना कधीच जीवनात हित कळत नाही। काहींना आपल्या जीवनातलं हित कळतं पण योग्य वेळी ते मात्र जागे राहत नाही। काही जीवनामध्ये अशी माणसं असतात ज्यांना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाही। मात्र एक वर्ग असा असतो ज्याला हितही समजतं आणि त्याप्रती तो सातत्याने जागाही राहतो। आणि खऱ्या अर्थानं बाबांसारखे असे आदरणीय व्यक्तिमत्व जे असतात त्यांच्या मात्या पित्याला तुकोबारा या भंगामध्ये धन्यता देतात। सोपं करून सांगतो महाराज, कीर्तनाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे पण शांत बसून ऐकलं पाहिजे, हे हित मात्र कळत नाही। काहींना कळतं कीर्तनाला गेल्यानंतर शांतपणे बसून ऐकलं पाहिजे, परंतु इथं पंचपदी सुरू झाली का शेजाऱ्याला त्याला उठवावं लागतं, जागा हो, म्हणजे ते जागे राहत नाही। काहींना कीर्तनाचा गंधही नसतो आणि ते कीर्तनाला कधी येतही नाही। वर जाणाऱ्याला म्हणतो शामराव कुठं, इकडे डीजे वाजतोय तिकडं कुठं। हा वर्ग जागाही नाही आणि त्याला हितही समजलेलं नाही। आणि चौथा वर्ग जो जागाही आहे, म्हणजे जो कीर्तनालाही येतो, शांतपणे ऐकतो, जे योग्य वाटलं ते मात्र आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून घेतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करतो, असा जो जागा आहे आणि ज्याला आपलं परिपूर्ण हितही योग्य वेळी कळालेलं आहे, त्याच्या मात्या पित्याला तुकोबारांच्या अभंगामध्ये धन्यता आहे। कारण लक्षात घ्या महाराज, विद्यार्थ्याचं हित आहे की योग्य काळामध्ये खऱ्या अर्थानं आपला अभ्यास करणं, पुढाऱ्याचं हित आहे निवडून दिलेल्या जनतेची सेवा करणं, आईचं हित आहे आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करणं, वडिलांचं हित आहे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये परिपूर्णता आणणं, पतीचं हित आहे आपल्या पत्नीचा आत्मसन्मान जपणं। तर पत्नीचं हित सांगताना महावैष्णवमौली ज्ञानोबाराय फार गोडपणे सांगतात महाराज की खऱ्या अर्थानं पत्नीचं हित काय आहे, पतीची या मता अनुसरणी। कारण कुटुंबामध्ये जोपर्यंत सात्विकता येत नाही तोपर्यंत कुटुंब घडू शकत नाही। आणि आज जर आपण आजूबाजूला नजर टाकली तर 80% घराण्यामध्ये याच नात्यामध्ये वितुष्ट निर्माण झालंय। म्हणून आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं घटस्फोटांची प्रकरणं वेगानं वाढतायत, शोकांतिका आहे। माझ्या बहिणींना खऱ्या अर्थानं जर आपल्या घराला सात्विकता प्रदान करायची असेल, आता आपण अनेक वेळा म्हणतो देह माझा हळद तुझ्या नावाची, भांग माझे पण खऱ्या अर्थानं भांग माझा पण कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझे पण नथ तुझ्या नावाची, हात माझे पण मेहंदी मात्र तुझ्या नावाची, खऱ्या अर्थानं मनगट माझे पण चुडा तोही तुझ्या नावाचा, वटपौर्णिमेचे व्रत माझे पण खऱ्या अर्थानं आयुष्याचं वरदान मात्र तुला, अनेकांच्या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या पाया मी पडते पण अखंड सौभाग्याती भव हा आशीर्वाद मात्र तुला। अरे खऱ्या अर्थानं उदर माझे रक्त माझे पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची, घराची काळजी मी करते, रात्रंदिवस घर मी जपते पण घरावर नेमप्लेट मात्र तुझ्या नावाची। अरे माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्टच तुझ्या नावाची आहे, मग असं काय आहे तुझ्याकडे रे माझं। नवरा मात्र खऱ्या अर्थानं तुमच्याकडे पाहतो, क्षणभर हसतो आणि घराच्या बाहेर निघून जातो काहीच न बोलता। कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो। खऱ्या अर्थानं मान्य आहे भांग तुमचा, कुंकू त्याच्या नावाचं, गळा तुमचा, मंगळसूत्र त्याच्या नावाचं, पण लक्षात घ्या भांग तुमचा पण जरी कुंकू त्याच्या नावाचं असतं म्हणूनच तो खऱ्या अर्थानं उभं आयुष्य मात्र तुमच्यासाठी जळत असतो। गळा तुमचा, मंगळसूत्र त्याच्या नावाचं, पण त्याच मंगळसूत्राप्रमाणे खऱ्या अर्थानं जसा गळा तुमचा तसा खिसा त्याचा, कष्ट त्याचे आणि पगारावर अधिकार मात्र तुमचा, तरी तो काहीच बोलत नाही। कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवरा असतो। हात तुमचे पण मेहंदी
त्याच्या नावाची, अगदी मान्य आहे. पण तीच मेहंदी काढल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची मेहंदी फुलावी म्हणून भविष्य तो आपल्या हातांवर कष्टाची मेहंदी काढत असतो, कधीही काहीच न बोलता. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. वटपौर्णिमेचे व्रत तुमचे, खऱ्या अर्थानं आशीर्वाद मात्र त्याला, पण लग्न झाल्यानंतर त्याच वटवृक्षाच्या छायेप्रमाणे मात्र खऱ्या अर्थानं तीच छाया तो अखंडपणे तुमच्यावर ठेवत असतो. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. तुम्हाला घरात कोणी काही बोललं, तुम्ही नवऱ्यावर राग काढून मोकळे होता, पण एकीकडं आई आणि एकीकडं बायको या दोन्ही नात्यांमध्ये पिचला जातो, तरी दोघींनाही समान न्याय देत राहतो, कधीही काहीच न बोलता. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. खऱ्या अर्थानं बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, या म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही तर फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे रामांसारखा एकनिष्ठ असणारा. असे नवरा बायको ज्या घरामध्ये असतात त्यांनी स्वर्गात जायची गरज पडत नाही, ती घरच स्वर्ग असतात. आणि अशी कुटुंब जिथं घडतात, कारण महावैष्णवमौली ज्ञानोबा फार सुंदर सांगतात महाराज, जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषजी. म्हणजे जसं मुळाला खत पाणी असेल तसं झाड घडत असतं, त्याप्रमाणे घरातल्या नात्यांवरती आपली पुढची पिढी घडत असते. म्हणजे ज्यावेळी बाबांचा शताब्दी उत्सव आपण साजरा करतोय, बाबा खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबातील घरातले सात्विक वातावरणावरही तेवढेच खऱ्या अर्थानं जागे राहिले. म्हणून तर आज त्यांच्या कुटुंबातून घडलेला पुढचा जो खऱ्या अर्थानं वृक्ष आहे, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं घरातलं वातावरण जसं असणार आहे त्यानुसार आपली पुढची पिढी घडणार आहे. बाबांना खऱ्या अर्थानं धन्यवाद या दिवशी, आजच्या दिवशी अशासाठी द्यावे लागतील, कारण बाबांचा एकीकडे शताब्दी महोत्सव होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला आज खऱ्या अर्थानं श्रीरामप्रभूंच्या मंदिराचा या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं आज नारळ फुटला जातो आहे. म्हणजे बाबांनी दिलेल्या संस्कारांचा तो परिपाक आहे. पण ते संस्कार देताना, कारण मुलं ही निरीक्षणातून आणि घरामध्ये अनुकरणातून घडत असतात, आणि जर पाहायला गेलं
गेलं तर बाबांच्या घरातल्या त्या संस्कारांचा वसा आहे. म्हणून तर खऱ्या अर्थाने वयाच्या 100व्या वर्षीही बाबा या ठिकाणी ठामपणे, म्हणजे आज मला वाटतं चष्म्याविना पेपर अजून बाबा वाचत असतील, चष्म्याविना. कारण का खऱ्या अर्थानं का आपले डोळे कुठे गेले? आपले डोळे घरात डोळे मोठे मोठे करूच गेले महाराज. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येतोय ना? आपल्या घरात फक्त डोळे मोठे, गप गप, याच्यातच आपले डोळे गेले. पण खऱ्या अर्थानं म्हणून एका वाक्यात सांगतो, घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर आपली पुढची पिढी घडणार आहे. बरं मला सांगा, हे संस्कार असतील तर खऱ्या अर्थानं पुढची पिढी